इथं बघितलं तर अजिबात वाटत नव्हतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इथं बघितलं तर डायरेक्ट सोल्युशन मिळालं आहे. क्लिअर गाईज? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काही हॉट्स प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. परत सांगतो, हॉट्स म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग सोल्युशन नाही, तर हॉट म्हणजे हटके, काहीतरी थोडासा वेगळेपणा असतो. फॉर एक्झाम्पल, एक क्वेश्चन दिला आहे बोर्डवर, 1/4 मायनस पी मायनस 1/2 प्लस पी इज इक्वल टू 1/4. आता हा क्वेश्चन बघितल्यावर एकतर लक्षातच येणार नाही की हा क्वाड्रॅटिकचा क्वेश्चन आहे म्हणून, बरोबर? कारण याच्यात बराचसा वेगळेपणा आहे, लिनियरचा आहे का नाही हे म्हणजे कुठल्या टाईपचा क्वेश्चन आहे हे आपल्याला सुरुवातीला कळणारच नाही. मग त्यावेळेस काय करायचं असतं की आपण मागच्या वर्गात शिकलेल्या ज्या जुन्या कन्सेप्ट आहेत, ज्या या प्रॉब्लेममध्ये दिसतात, त्या सरळ सरळ वापरायच्या. आपोआप तो आपण मागच्या वर्गातून ह्या वर्गापर्यंत लीड करतो तो प्रॉब्लेम आपल्याला. फॉर एक्झाम्पल, इथं काय दिलं आहे की एक पहिला फ्रॅक्शन आहे, त्याच्यातून दुसरा फ्रॅक्शन मायनस करायला सांगितलं आहे आणि त्याचं जे काय आन्सर आहे दॅट इज इक्वल्स टू 1/4. मग फ्रॅक्शन मायनस करायला सांगितलं आहे ना, पहिलं ते काम करूयात. ठीक आहे, मग फ्रॅक्शन मायनस करताना आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन त्यातून सबट्रॅक्ट करतो. म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस पी आपण करणार पहिलं, तर ते होणार 1 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस पी इज 2 प्लस पी मायनस 1 मल्टिप्लाइड बाय दिस 4 मायनस पी. 1 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस पी, 1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आहे तोच नंबर येणार, म्हणजे आपल्याला इथं मायनस करायच्यात 4 मायनस पी, बरोबर? आणि डिनॉमिनेटरला आपण काय करतो की जे दोन डिनॉमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे 4 मायनस पी ने आपण मल्टिप्लाय करणार 2 प्लस पीला. सो दॅट इज इक्वल टू 1/4. क्लिअर? मग आता हे फक्त सोडवूयात. 2 प्लस पी मायनस मायनसमुळे आतले सगळे सिम्बॉल चेंज होतील आणि हा होईल -4 प्लस पी, बरोबर? आणि खाली डिनॉमिनेटरला काय येईल? 4 मल्टिप्लाइड बाय दिस ब्रॅकेट, 4 × 2, 4 2 = 8 प्लस 4p, बरोबर? 4ने 2ला मल्टिप्लाय केलं, 4ने पीला मल्टिप्लाय केलं, मग मायनस पीने 2ला मल्टिप्लाय केलं तर -2p, बरोबर? आणि मायनस पीने पीला मल्टिप्लाय केलं तर -p² दॅट इज इक्वल टू 1/4. क्लिअर अप टू दिस? मग परत अजून पण हे सिम्प्लिफाय झालेलं नाही आहे. 2 - 4 -2 p प्लस p 2p, म्हणजे न्यूमरेटरला येतं आहे 2p -2 आणि डिनॉमिनेटरला येतं आहे सगळ्यात पहिल्यांदा -p², 4p - 2p दॅट इज इक्वल टू प्लस 2p, राईट? प्लस 8. सो दिस इज इक्वल टू 1/4. मग हे जर इक्वल टू 1/4 आहे, आता लेफ्ट हँड साईड पूर्ण सोडून झालेली आहे. मग आपल्याला काय मिळालं आहे? लेफ्ट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे, राईट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे, आणि दे आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ते दोन्ही इक्वल आहेत. ज्यावेळेस दोन फ्रॅक्शन इक्वल असतात त्यावेळेस त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असतं. या हिशोबाने आपण काय लिहिणार? 1 मल्टिप्लाइड बाय दिस p², म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाइड बाय दिस डिनॉमिनेटर, 1ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू चेंज नाही होणार, ती ॲज इट इज येईल -p² प्लस 2p प्लस 8 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय दिस न्यूमरेटर 2p - 2. आलं लक्षात? हे दोन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे म्हणजे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल आहे. मग हे काय येईल आपलं? -p² प्लस 2p प्लस 8 इज इक्वल टू 4ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 4 2 = 8p -8. क्लिअर गाईज? आत्ता याचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. हे 8p आणि -8 पलीकडे पाठवून, हे दोन्ही पलीकडे गेलं तर काय होईल? ऑन लेफ्ट हँड साईड -p² प्लस 2p प्लस 8, हे लेफ्ट हँड साईडला होते -8p प्लस 8 इज इक्वल टू 0. हा 8p पलीकडे गेला, -8p झाला, हा -8 पलीकडे गेला, प्लस 8 झाला. देअरफॉर -p², 2p
-8p झाला -6p², बरोबर. +8 + 8 झाला +16 = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडवू शकतो. पी निगेटिव्ह आहे, याला आपण पॉझिटिव्ह करू शकतो. म्हणजे टोटल इक्वेशनला -1ने मल्टिप्लाय करून सगळ्यांचे सिम्बॉल्स आपण चेंज करू शकतो. सगळे सिम्बॉल चेंज केले तर काय होईल, p² + 6p² -16 = 0. क्लिअर गाईज. या इक्वेशनला -1ने मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. एकदम सिंपल आहे. -16 नंबर काय आहे, -16. नंबर निगेटिव्ह आहे म्हणजे दोन नंबर असे शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 16 आहे आणि सबट्रॅक्शन, कारण मायनस आहे म्हणून सबट्रॅक्शन 6 आहे. ते दोन नंबर आहेत 8 × 16, मल्टिप्लिकेशन 16 आणि सबट्रॅक्शन 6. सिम्बॉल ऑफ द बिगर नंबर इज सिम्बॉल ऑफ द मिडल टर्म, म्हणजे +8 -2. सो वी कॅन राईट इट ॲज p² + 8p -2p -16 = 0. देअरफॉर पहिल्या पेअरमधून p कॉमन काढलं तर राहील p + 8. दुसऱ्या पेअरमधून -2 कॉमन काढलं तर राहील p + 8 = 0. देअरफॉर p + 8 मल्टिप्लाइड बाय p - 2 = 0. म्हणजे p + 8 × p - 2 = 0. संपलं. इथं बघितलं तर अजिबात वाटत नव्हतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इथं बघितलं तर डायरेक्ट सोल्युशन मिळालं आहे. क्लिअर गाईज. सो वी कॅन से p + 8 = 0 or p - 2 = 0. Therefore p = -8 or p = +2. क्लिअर. अपेक्षा आहे की तुम्हाला एक्झाम्पल समजला असेल, आवडला असेल, व्हिडिओ पण आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक बटन प्रेस करा. चॅनलवर पहिल्यांदा आलात असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये चॅनल शेअर करा. याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण याच्यानंतर आता मी दुसरा एक्झाम्पल बोर्डवर लिहिणार आहे. नमस्कार मित्रांनो, दुसरा अटके क्वेश्चन आहे √3x² + √2x - 2√3 = 0. साहजिक आहे, सगळे सर्ट्स आहेत म्हणून मी याला याच्यामध्ये घेतलेलं आहे हॉट्समध्ये. आणि काय घेतलं आहे, एक तर रिझन आहेच आहे, पण दुसरं काय, असं काही दिसलं की बरीचशी मुलं गिवअप करतात. म्हणजे त्याच्यात कोण खेळत बसणार, 9वीतच अवघड गेलं होतं आता, आणि आता आठवत पण नाही XYZ. ते सगळं वाटू नये म्हणून पण घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व करू शकतो, बरोबर. त्यातल्या दोन सगळ्यात सोप्या मेथड आहे, एक बाय युजिंग फॉर्म्युला आणि दुसरी बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन का, कारण आपण 8वीपासून ती वापरत आलो आहे. पण मी तुम्हाला सांगितलं होतं बाय युजिंग फॉर्म्युलाच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा फॅक्टरायझेशन खूपच गडबड वाटत असेल त्यावेळेस बाय युजिंग फॉर्म्युला वापरायचा. कारण √3नी 2√3ने √3ला मल्टिप्लाय करा ते जमल, पण त्यांचे फॅक्टर्स असे शोधा की त्यांची सबट्रॅक्शन √2 होईल. एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ बाय युजिंग सोडवायचं, बाय युजिंग फॉर्म्युला हा प्रॉब्लेम सोडवायचा. म्हणजे याला जर आपण फॉर्म्युल्याबरोबर कंपेअर केला, लेट्स कंपेअर विथ therefore a is equal to √3, b is equal to √2 आणि c is equal to -2√3. ओके. आता याच्यावरून आपण पहिला डिस्क्रिमिनंट बनवूयात. डिस्क्रिमिनंट काय येईल, b² - 4ac = b काय आहे √2, √2चा स्क्वेअर -4 × a काय आहे √3 × c काय आहे -2 × √3, बरोबर. हे मल्टिप्लिकेशन आपण केलं तर काय येईल, सो दॅट इज इक्वल टू √2चा स्क्वेअर 2, बरोबर, -4 × √3 × -2 × √3. लक्षात घ्या, पहिलं सिम्बॉल आपण बघूयात. मायनस इंटू प्लस मायनस, अगेन दॅट मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे मल्टिप्लिकेशन प्लस येणार आहे, त्याचा सिम्बॉल मी इथं प्लस लिहिला. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करूयात. 4 × 2 =
8. क्लिअर. 4 टू जा 8 आणि √3 इंटू √3 3. म्हणजे मल्टिप्लिकेशन काय आलं 8 इंटू 3 24. सो 2 प्लस 24 दॅट इज इक्वल टू 26. Therefore b² मायनस 4ac इज इक्वल टू 26. आला का एक सिम्पलसा नंबर आलं मापात. Therefore into the square root b² minus 4ac is equal to √26. क्लिअर गाईज. आता याचा उपयोग करून आपण डायरेक्टली ह्याचे रूट्स फाइंड आउट करू शकतो. समजा फर्स्ट रूट आहे अल्फा. अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस दिस डिस्क्रिमिनंट b² minus 4ac upon 2a, right? So that is equal to, let's replace the values. b काय आहे आपला √2. So minus √2 plus b² minus 4ac. रूट b² minus 4ac काय आला आपला √26 plus √26 upon 2a. 2 multiplied by a काय आहे आपला √3. So we can say therefore alpha is equal to minus √2 plus √26 upon 2√3. क्लिअर. एक रूट आपण शोधलं अल्फा. आता दुसरा रूट शोधूयात बीटा. बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस दिस डिस्क्रिमिनंट b² minus 4ac upon 2a. बरोबर. सो दॅट इज इक्वल टू मायनस बी काय आपला √2. तो मायनस √2 मायनस डिस्क्रिमिनंट काय आपला आलाय √26 अपॉन 2 इंटू a 2 इंटू √3. सो दॅट इज 2√3. मिळाले दोन्ही याचे आन्सर्स. फिनिश. सोपं होतं. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की सर्ट्स वगैरे दिसले म्हणून गडबडून जायचं कारण नाही. जर आपल्याला फॅक्टरायझेशनने नाही जमलं तर आपल्याकडे वेगवेगळे मार्ग आहेत, जसं की बाय युझिंग फॉर्म्युला. क्लिअर गाईज. सो प्लीज टेक अ स्क्रीनशॉट, कारण याच्यानंतर मला पुढचा हॉट्स प्रॉब्लेम याच्यावर लिहायचा आहे. मित्रांनो, पुढचा जो हॉट्स क्वेश्चन आहे तो एक वर्ड प्रॉब्लेम आहे, ॲज वेल ॲज दॅट इज रिलेटेड टू द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे आपण तो बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बघूयात काय आहे. प्रश्न असा आहे, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात आणि त्या 2 रूट्सची सम ॲडिशन 5 आहे. ओके. अँड सम ऑफ देअर क्यूब्स मीन्स सम ऑफ द क्यूब ऑफ रूट्स, आणि ते जे 2 रूट आहेत त्यांच्या क्यूबची सम 35 आहे. क्लिअर. फाइंड द इक्वेशन. याच्यावरून आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. क्लिअर गाईज. लक्षात आलं. 2 रूट्स आहेत, त्या 2 रूट्सची ॲडिशन 5 आहे आणि त्या 2 रूट्सच्या क्यूबची ॲडिशन 35 आहे. तर आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. प्रश्न वाचल्यावर वाटू शकतं कॉम्प्लिकेटेड, पण सोडवताना लक्षात घ्या अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आहे. कारण जर रूट्स माहिती असेल तर त्यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, इक्वेशन तयार करू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्या स्टाईलने आपल्यालाही सोडवायचं आहे. मग ते 2 रूट्स कोणते असतात, समजा अल्फा आणि बीटा. सो लेट्स कन्सिडर सपोज रूट्स आर अल्फा कॉमा बीटा. अल्फा आणि बीटा हे ते 2 रूट्स आहेत. मग दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार पहिले काय सांगितलं, या 2 रूट्सची ॲडिशन अल्फा प्लस बीटा ती किती आहे 5 आहे. समजा याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिले की यांच्या क्यूबची ॲडिशन 35 आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. ही सेकंड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्टुडंट्स, आपल्याला जर रूट्स माहिती असतील तर त्यावरून आपण इक्वेशन फॉर्म करू शकतो. त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, x² म्हणजे कुठलं एक व्हेरिएबल मायनस इंटू द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा बरोबर इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा.
ह्या गोष्टी जर आपल्याकडे असतील, एक्ससाठी आपण कुठलाही व्हेरिएबल घेऊ शकतो. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जर आपल्याकडे असेल तर आपण इक्वेशन फॉर्म करू शकतो. याच्यापैकी काय काय आपल्याकडे, अल्फा प्लस बीटा इक्वेशन नंबर 1 मध्ये दिलं आहे. दुसरं काय, अल्फा इंटू बीटा. ही गोष्ट मिसिंग आहे, पण ते आपण शोधू शकतो का? तर सेकंड इन्फॉर्मेशन काय दिले, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हा ए क्यूब प्लस बी क्यूब टाईपचा इक्वेशन आहे. मग ए क्यूब प्लस बी क्यूब टाईपचं जर आपण समजा एखादं इक्वेशन लिहिलं तर त्याचा काय फॉर्म्युला असतो, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. मग इथं जो मायनस ए इंटू बी आहे तिथं काय येईल, अल्फा इंटू बीटा. आणि तो अल्फा इंटू बीटा जर आपल्याला मिळाला तर तो आपण ह्या इक्वेशनमध्ये वापरून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवू शकतो. म्हणजे आपल्याला इथं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर लिहूयात, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब इज ए प्लस बी मीन्स अल्फा प्लस बीटा into the bracket a square means alpha square, right, minus alpha into beta, right, plus beta square. This is equal to दिलेला आपला किती 35. आता याच्यात जो अल्फा प्लस बीटा आहे तो पण इथं दिलेला आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटाच्या जागी आपण 5 रिप्लेस करू शकतो. देअरफॉर 5 इंटू अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 35, राईट. आता हा 5 इकडे आल्यावर डिवाइड करेल म्हणजे लेफ्ट हँड साईडला एक साधंसं इक्वेशन राहील. देअरफॉर अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर, राईट, इज इक्वल टू हा 5 इकडे आल्यावर डिवाइड करेल 35 डिवायडेड बाय 5 7. झालं एक सिम्पल स्टाईलचं इक्वेशन. आता स्टुडंट्स आपल्याला काय शोधायचं आहे, अल्फा इंटू बीटा. म्हणजे एक्स्ट्रा टर्म काय आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, राईट. आपल्याकडे अवेलेबल काय आहे, अल्फा प्लस बीटा. समजा आपल्याकडे जर अल्फा प्लस बीटा असेल तर ह्याचा उपयोग करून आपण अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काढू शकतो डायरेक्ट व्हॅल्यू. म्हणजे जर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 असेल तर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर डायरेक्ट 25 होतील, बरोबर. हे आपण डायरेक्टली शोधू शकतो. पण अल्फा प्लस बीटा या ब्रॅकेटचा होल स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला इथं अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गरजेची आहे जी इथं मिसिंग आहे. काय आहे ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. म्हणजे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर जर करायचा असेल तर आपल्याकडं अल्फा स्क्वेअर आहे, बीटा स्क्वेअर आहे, अल्फा स्क्वेअर आहे, बीटा स्क्वेअर आहे, प्लस 2ab मिसिंग आहे. म्हणजे प्लस 2 अल्फा इंटू बीटा मिसिंग आहे. ते जर आपण या इक्वेशनमध्ये ॲड केलं तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला आपण अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करू शकतो, कन्वर्ट करू शकतो, राईट. म्हणजे जर आपण इथं असं ॲड केलं, देअरफॉर अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा, हे जर आपण त्यात ॲड केले तर आपोआप हा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या स्क्वेअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येईल. पण आपण असं कुठली व्हॅल्यू ॲड करू शकतो का, नाही. त्यामुळे इक्वेशन इम्बॅलन्स होतं. म्हणून हे जे 2 अल्फा इंटू बीटा आपण ॲड केलेत तेच आपल्याला परत सबट्रॅक्ट पण करावं लागतात. म्हणजे हे जर मी इथं परत मायनस 2 अल्फा इंटू बीटा मला करणं भाग आहे. ते जर मी केलं तर लेफ्ट हँड साईड चेंज होणार नाही आणि राईट हँड साईड तर इज इक्वल टू 7 आपली ॲज इट इज आहे. ठीक आहे गाईज. म्हणजे आता इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा यांना मी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे, येतं आहे लक्षात. चला मी थोडंसं अरेंज करतो म्हणजे आणखीन क्लिअरली लक्षात येईल. मी काय अरेंज करणार, अल्फा स्क्वेअर प्लस त्याच्या पुढं हा बीटा स्क्वेअर प्लस त्याच्या पुढं हा 2 अल्फा इंटू बीटा, बरोबर. या 3 टर्म मी ॲडजस्ट केल्या तर आपोआप या 3 टर्म झाल्या अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग उरलं काय, मायनस अल्फा इंटू बीटा
मायनस हा 2 अल्फा इंटू बीटा अँड दिस इज इक्वल टू राईट हँड साईडला जो आपला 7 येतो. तर हे काय झालं, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर. देअरफॉर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस अल्फा बीटा इंटू मायनस 2 अल्फा बीटा आले मायनस 3 अल्फा इंटू बीटा अँड दॅट इज इक्वल टू 7. क्लिअर गाईज. आता अल्फा प्लस बीटा आपल्याकडे आहेत 5. मग अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर किती होईल, 25. सो लेट्स रिप्लेस. देअरफॉर 25 अल्फा प्लस बीटाचा म्हणजे स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर 25 मायनस 3 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 7. क्लिअर. देअरफॉर 25 मायनस 7 इज इक्वल टू 3 अल्फा इंटू बीटा. हा 7 तिकडे जाऊन मायनस होईल, हा 3 इकडे येऊन प्लस होईल. क्लिअर गाईज. देअरफॉर 25 मायनस 7 18 इज इक्वल टू 3 अल्फा इंटू बीटा. Therefore alpha into beta is equal to 18 divided by 3 6. ओके गाईज. आता अल्फा इंटू बीटा आपण शोधलं. अल्फा प्लस बीटा आपल्याकडं पहिल्यापासून मिळालेलं आहे, म्हणजे याचा उपयोग करून आपण इक्वेशन लिहू शकतो. देअरफॉर इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू x स्क्वेअर राईट minus into the bracket alpha plus beta into x plus alpha into beta. So therefore equation will be x square minus alpha plus beta किती आहे 5. So minus 5 plus alpha into beta किती आहे 6. फिनिश. हे ते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्यांच्या रूट्सची ॲडिशन 5 आहे आणि त्यांच्या रूट्सच्या क्यूबची ॲडिशन 35 आहे. क्लिअर गाईज. 6 2 3 जा 6 बरोबर. त्यांची ॲडिशन आली 2 + 3 5 आणि 2चा क्यूब 8 3चा क्यूब 27 8 + 27 35. आलं लक्षात. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता याच्यानंतर एक फायनल प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे जो हॉट्स याच्यासाठी आहे. IMP म्हणूयात त्याला, हॉट्स म्हणण्यापेक्षा. एकतर तो परीक्षेला 100% येतो, क्वाड्रॅटिकमध्ये जर नाही आला तर लिनियरमध्ये येतो. ठीक आहे. तर तो प्रॉब्लेम लिहिण्याआधी याचा स्क्रीनशॉट घ्या. सो हाव टू रब द बोर्ड. मित्रांनो, मी बोललो होतो की ह्या टाईपचा क्वेश्चन आउट ऑफ द टेक्स्टबुक म्हणून येऊ शकतो, आयदर लिनियरमध्ये किंवा क्वाड्रॅटिकमध्ये. लिनियरमध्ये कसा येतो ते आपण लिनियरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके. आता क्वाड्रॅटिकमध्ये कसं येईल ते बघा. क्वेश्चन असा आहे, फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट वन ऑफ इट्स रूट इज 7. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे, त्याला 2 रूट्स असतात, त्याच्यापैकी एक रूट 7 आलं पाहिजे. ठीक आहे. फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ड प्रॉब्लेम फॉर इट. याच्यावर एक वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा अँड राईट द इक्वेशन आणि ते इक्वेशन लिहायचं. मला न वाटतं आता काय करू, एक तर 7 रूट असलेलं इक्वेशन तयार कसं करू, बरोबर. कारण आम्ही कधीतरी सोडवतो, सोडवल्यानंतर 7 येईल हे कळतं, सोडवल्यानंतर 7 येतो, मग कळतं अरे 7 आला आहे, दुसऱ्या नंबरचं काय करू. आपल्याला रिवर्स जायचं आहे ना, सोडवल्यानंतर 7 येतो ना. आता असं कन्सिडर करा, सोडवला आहे 7 आला आहे आणि दुसरा नंबर डायरेक्ट रँडमली घ्यायचा आपल्या मनाने, कुठलाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा 0. ससं 0 टाळा म्हणजे क्वाड्रॅटिक होत नाही. ते पॉझिटिव्ह नंबर एखादा घेऊन टाका, की समजा दुसरा नंबर जो आहे तो रँडमली 3 आहे. ओके. सो आपण आपल्या मनाने घेऊयात. सपोज अनदर रूट इज 3. ओके गाईज. मग 2 रूट्स आहेत, एक आहे 7 एक आहे 3. ह्याचं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर याच्यात एक ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि एक मल्टिप्लिकेशनचा फक्त संबंध शोधायचा. म्हणजे काय की 7 + 3 इज इक्वल टू 10 और 7 - 3 इज इक्वल टू 4. या दोघांपैकी एक गोष्ट एका कंडिशनमध्ये घ्यायची आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये 7 × 3 इज इक्वल टू 21 ही घ्यायची. म्हणजे काय करायचं की देर आर 2 नंबर्स सच दॅट देअर ॲडिशन इज 10
multiplication is 21. किंवा there are two numbers such that their difference between those two numbers is 4 and their multiplication is 21. फिनिश. आणि फक्त नंबर्स जर घ्यायचा नसेल, वर्ड प्रॉब्लेम फॉर्म करायला सांगितलं आहे, मग कुठलाही घ्या. समजा एजेस घ्यायचे असतील, समजा दोन मैत्रिणींच्या वयामधला डिफरन्स काढायचा, की फॉर एक्झाम्पल सायली अँड सेजल असे दोन आपण गर्ल्स घेऊयात. की आपण असं म्हणूयात सम ऑफ एजेस ऑफ सायली is 10 and बरोबर multiplication of their ages is 21. Find their ages. क्लिअर. आपण रूट घेतले 2, त्याच्यावरून वर्ड प्रॉब्लेम तयार केला. हा क्वेश्चन 3 मार्काला येऊ शकतो. 3 मार्कापैकी 1 मार्क हे तुम्ही जो वर्ड प्रॉब्लेम फॉर्म कराल त्याला, 1 मार्क तुमचं फायनली जे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल त्याला, आणि 1 मार्क ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही कसं तयार करू शकता त्याला. तर ते आपण कसं तयार करू शकतो की दोघांच्या एजेसची ॲडिशन 10 आहे. म्हणजे समजा एकीचं वय x मानलं तर दुसरीचं किती येईल 10 minus x, right? So how we can write it as, suppose age of Saili is x years. ओके, सायलीचं वय x वर्ष आहे आणि दोघांच्या वयाची ॲडिशन 10 years आहे. म्हणजे सेजलचं वय किती असेल 10 minus x. Therefore age of सेजल इज इक्वल टू 10 minus x. ओके, ही आपली फर्स्ट कंडिशन आहे की त्यांच्या वयांची ॲडिशन 10 आहे. सेकंड कंडिशन काय होती, अँड मल्टिप्लिकेशन ऑफ देअर एजेस इज 21. देअरफॉर मल्टिप्लिकेशन ऑफ एजेस is equal to Saily's age x years multiplied by Sejal's age 10 minus x years, but this is equal to 21. Clear guys? Therefore आता x ने 10 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 10x, राईट. x ने मायनस x ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल -x² इज इक्वल टू 21. त्याच्यावरून जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर काय होईल, हा x² इकडे येऊन होईल +x², हा x² इकडे आल्यावर होईल +x², हा 10x इकडे आल्यावर होईल -10x, हा 21 इकडचा इकडेच राहील +21 ॲज इट इज राहील, दॅट इज इक्वल टू पलीकडे राहिला 0. सो x² - 10x + 21 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. या फायनल इक्वेशनला तुम्हाला मिळेल 1 मार्क. 1 मार्क या वर्ड प्रॉब्लेमला, 1 मार्क या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आणि 1 मार्क या एक्सप्लेनेशनला. क्लिअर? थँक यू गाईज. Thank you very much for watching the video till the end. I hope you have understood concept explained in this video. You might have learned something new through this video. Friends, if you have liked the video, please hit the like button. And if you are new to the channel, please subscribe the channel and hit the bell icon. So every time I will upload a new video, you will get the notifications about it and you will not miss any of the concept of this simple subject. Thank you very much.